वंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती. काय मित्रांनो, स्फुरण चढला असेल ना हे संगीत ऐकून. मित्रांनो, मी तुम्हाला आज माझ्या बरोबर अशा ठिकाणी देणार आहे की तुम्हाला ते स्थान बघून त्याचा इतिहास ऐकून अतिशय गर्व वाटेल, अभिमान वाटेल, एक प्रकारचा जोश येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी साम्राज्य आणि शूर सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देणारं हे स्थान आहे. याचं नाव आहे अटक. आपल्या सर्वांना माहितच आहे, अटके पार झेंडा हा शब्दप्रयोग कसा झाला. हाच मराठ्यांचा गौरवशाली शौर्याचा हा इतिहास आहे. हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याचा थोडासा इतिहास सांगणार आहे. केवळ अद्भुत. काबूल आणि सिंधू या दोन नद्यांचा संगम पहा. अफगाणिस्तानमधून आलेली नदी काबूल आणि पाकिस्तान आणि भारतात जाणारी सिंधू नदी यांचा संगम. मी आता पेशावरच्या दिशेने निघालेलो आहे. काही अंतरावर पेशावर आहे, तिथून पुढे अफगाणिस्तानची बॉर्डर आहे. आता मी अटकला पोहोचतच आहे. अटके पार झेंडा पेशव्यांनी फडकवला ते हे अटक. काबूल आणि सिंधू नदीचा संगम आपण पाहिलेला आहे. आता आपण अटकमध्ये पोहोचतो आहोत. चला, अटके पार झेंडा. तसं म्हटलं तर पेशावरच्या अगदी जवळ आहे आणि तिथून अफगाणिस्तानची बॉर्डर आहे. मित्रांनो, ही एरिया अतिशय सेन्सिटिव्ह एरिया म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान ज्यांना इथे कैदेत ठेवलेलं आहे. पहा मी कुठं आलेलो आहे. थोडासा धोका पत्करला आहे. आमच्याकडून कळत नकळत जर चूक झाली तर थेट पाकिस्तान लष्कर आम्हाला तुरुंगातच पाठवू शकतो. अतिशय सेन्सिटिव्ह एरिया आहे. फोटोग्राफी करताना आम्हाला सावध राहिलं पाहिजे. आजूबाजूचा अंदाज घेऊन मी आता सगळं करतोय. पण छत्रपती शिवाजी महाराज, मराठे सरदार, मराठी सैन्य यांच्या प्रेमापोटी मी थोडा धोका पत्करतोय आणि मी इथं फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग करतोय केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी. पहा, मराठी साम्राज्याचा दैदिप्यमान इतिहास प्रत्यक्ष पाकिस्तान मधून तुमच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद. हेच ते ठिकाण अटक, जिथे अटके पार झेंडा रोवला गेला. 28 एप्रिल 1758 रोजी रघुनाथ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली तोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी अत्यंत खडतर प्रवास करून आत्ताच्या पाकिस्तानात असलेल्या अटकेला किल्ला जिंकला. त्यातून अटके पार झेंडे ही म्हण प्रचलित झाली. तुम्ही पाहू शकताय, अटक हे शहर पाकव्याप्त पंजाब प्रांतातील तालुक्याचे ठिकाण आहे. हे पहा, थेट तुमच्यासाठी दृश्य. अटक. पूर्वीच्या काळी नदी पार करून या किल्ल्यावर पोहोचणे अत्यंत अवघड होते, परंतु मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. ही संपूर्ण मोहीम पंतप्रधान रघुनाथराव पेशवे यांच्या पुढाकाराखाली आखण्यात आलेली होती. हा किल्ला प्रत्यक्षात अकबराने बांधलेला होता. आता या किल्ल्याचं नाव अटक का आहे? या किल्ल्याच्या जवळ असलेली नदी उतरून किल्ल्याकडे जाणे पूर्वी महाकठीण होते, जवळजवळ ते अशक्यच होते. तसे करण्याचा कोणी प्रयत्न केला तर किल्ल्यावरील सैनिकांना ते तात्काळ दिसत असत आणि ते त्यांना अटक करत असत. म्हणूनच त्याला अटक असे नाव दिले असावे असे म्हटले जाते. बघा, मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास. अटक आणि अटके पार झेंडा खास तुमच्यासाठी मी पाकिस्तानामध्ये येऊन जोखीम पत्करून हे चित्रीकरण केलेलं आहे, परंतु मला याचा अभिमान आणि गर्व आहे.
पेशव्यांच्या शौर्याचं साक्षीदार असलेला हा भाग अटक. जय हिंद.